महाराष्ट्रात कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत। मात्र सरकारकडून खरेदी करण्यात येणाऱ्या कांद्याबाबत कायमच वाद होत असतो। आता ही कांद्याची खरेदी 3000 रुपयांपेक्षा जास्त किमतीत खरेदी करण्याची मागणी होते, तर व्यापारी मात्र वेगळीच मागणी करतात। त्यामुळे सरकार पुढे मोठी कोंडी निर्माण झाली आहे। पाहूया। कांद्याचा मुद्दा पुन्हा तापला। कांदा 3000 रुपयांनी खरेदी करा। खरेदी केलेला कांदा पुन्हा बाजारात नको। केंद्र सरकारने शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करावा अशी मागणी राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी केली आहे। केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा तसंच ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासोबत बैठक घेतली। या मागणीचं शेतकऱ्यांनी स्वागत केलं। मात्र हा कांदा 3000 रुपयांपेक्षा जास्त दराने खरेदी व्हावा आणि हा खरेदी केलेला कांदा पुन्हा बाजारात विकण्यासाठी आणू नये, तो कांदा निर्यात करावा अशी मागणी शेतकरी करतात। अन्यथा तो कांदा समुद्रात फेकून द्यावा अशी मागणी देखील शेतकऱ्यांनी केली आहे। पहिला भाव जो आहे तो 3000 रुपये क्विंटल या दरापेक्षा जास्त दराने माल खरेदी व्हावा। खरेदी केलेला माल हा पुन्हा बाजारात आणू नये, त्याची विल्हेवाट सरकारने निर्यात करून करावी किंवा तो माल समुद्रात टाकावा। राज्याचे कृषी मंत्री आणि पणन मंत्री यांना विनंती करतो। तर दुसरीकडे ही मागणी मान्य झाल्यास व्यापारी संपुष्टात येतील, कारण नाफेड NCCF-ला सरकार फंड देतं, सबसिडी देतं। व्यापाऱ्यांना सरकार काय देतं तेव्हा सरकारनं कांदा हा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन घ्यावा। बाजार समितीमध्ये खरेदी करू नये। तसं झालं तर व्यापारी रस्त्यावर उतरतील याचा विचार सरकारनं करावा अशी मागणी व्यापारी वर्गातून केली जाते। त्यांना व्यापार संपुष्टात आणायचा आहे, कारण सरकार हे NCF आणि नाफेड यांना फंड देतंय, सबसिडी देतंय। व्यापाऱ्यांना काय, उद्या उठून व्यापारी हा दिवसासाठीच लागेल आणि व्यापार हा संपुष्टात येऊन आणि ही पूर्ण यंत्रणा खिळखिळी होईल। व्यापारी हा रस्त्यावर येईल, तरी त्यांनी या गोष्टीचा विचार करावा। थेट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करण्याचं स्वागत करतो, पण लवकरात लवकर करावा, कारण खूप उशीर झालाय। कांद्याला आता कोंब फुटू लागले आहेत अशी मागणी देखील केली जाते। सरकारला सांगू इच्छितो की ही फक्त तुमची आश्वासनांची ठरू नये बोंब, ही तुमची फक्त आश्वासनांची ठरू नये बोंब, कारण आता कांद्याला लागले काजळी आणि त्यांचे निघायला लागले कोंब। एवढीच आम्ही अपेक्षा व्यक्त करतो की लवकरात लवकर ही खरेदी सुरू व्हावी आणि शेतकऱ्यांना एक चांगला भाव मिळावा। एकीकडे कांदा उत्पादक शेतकरी सरकारकडे मागण्यांसाठी तगादा लावतात, तर कांदा व्यापारी मात्र वेगळाच सूर अडवतात। त्यामुळे सरकार ही कोंडी कशी फोडणार आणि यातून काय तोडगा निघणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। विशाल मोरे, लोकशाही मराठी, मालेगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।